आलात? पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला? गल्ली बोळात रिक्षा चालवत आपण कोल्हापुरातल्या, मग काय. आणि लोणचं आणलंय ना? मी तर वाट बघते कधी एकदा मोक्षा तुम्ही बनवलेलं लोणचं चाकतील. तिने एकदा का ते लोणचं खाल्लं ना, ती दुसऱ्या कोणाकडनं लोणचं घेणारच नाही. बरं या. चल शुभ. शुभू, अरे तू हा कुर्ता का घातलास? मी दिलेला का नाही घातलास? अगं श्रावणी ते ना तो कुर्ता फाटला नव, मग कसा घालणार? हाय का नाही? फाटला? होय, मला वाटलंय गुलाबी रंगाचा कुर्ता होता, हाय का नाही? पण कोणी फाडला असेल बरो? कोणी फाडला असेल? स्वीटी, तू सोडून इतकं घाणेरडं काम दुसरं कोण करणार? अगं बाय माझे, कसं एकदम परफेक्ट ओळखलंस. मीच फाडला तो कुर्ता. स्वीटे. शुभू थांब. काय ग, तुला काय वाटलं? तू त्याचा एक कुर्ता फाडलास म्हणून मी त्याला अजून कपडे देऊ शकत नाही? दे, तुला हवे तितके कपडे दे. ते समजे कपडे मी फाडून टाकेन. तुला काय कपडे फाडायचे आहेत ना, ते फाडून टाक. सगळ्या गोष्टींची तोडफोड करायची असेल तर तीही कर. पण मी धरलेला हा शुभूचा हात तू माझ्या हातातनं कधीच सोडवू शकणार नाहीस. तुला सगळी तोडफोड फाडाफाडी करून समाधान मिळत असेल ना, तर ते खुशाल मिळव. पण हे समाधान फार काळ टिकणार नाही, हे लक्षात ठेव. पण शुभू, तू ह्यात पण खूप छानच दिसतोय. अरे मला काय, तू कुठलाही कुर्ता घातलास ना तरी छानच वाटशील. चल. चम चम चांदणी खोक्यात एकटी